टेक अ सीट, टेक अ सीट, टेक अ सीट. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. Sit down everyone, sit down. Just be with the music. थोडा वेळ म्युझिक सोबत राहायचंय. दोन्ही हात आपल्या हार्ट वरती. स्माइल ऑन द फेस. बिग स्माइल ऑन द फेस. Just be with the music. डोळे बंद सगळ्यांनी. ऑलराईट. सगळ्यांनी माझ्यासोबत रिपीट करायचंय. दोन्ही हात आपल्या हार्ट वरती असतील. प्लीज कीप स्माइलिंग एव्हरीवन. कीप स्माइलिंग. ब्युटिफुल. आणि माझ्यासोबत बोलायचंय. येस, माझे मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करते. येस, माय मॅनिफेस्टेशन ऑलवेज वर्क्स. येस, माझे मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करते. येस, तर मी जे फील करतो ते अट्रॅक्ट करतो. मी जे विचार करतो ते मी गोष्टी अट्रॅक्ट करतो. आणि ज्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवतो ती गोष्ट सुद्धा मी अट्रॅक्ट करतो. कारण माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करत असतं. आणि मला माहिती आहे की हे नेहमीच काम करतं. एकाच वेळेस नाही, पण नेहमी प्रत्येक वेळेस ते काम करतं. येस, मी जे अट्रॅक्ट करतो, मला जे हवंय ते मी अट्रॅक्ट करतो. माझ्यासोबत सगळ्यांनी रिपीट करायचंय. येस, माझं मॅजिक जे आहे ते नेहमीच काम करतं. येस, माझं मॅनिफेस्टेशन नेहमी काम करत असतं. रादर खरं सत्य तर हे कायमच काम करत असतं. म्हणजे जे जे मी काय अट्रॅक्ट करत असतो कोणत्याही वेळेस, एनिथिंग, ते खरं सगळं कामच करत असतं. हे एक परफेक्ट मॅच आहे माझ्या इनर फ्रिक्वेन्सी सोबत. आणि हे नेहमीच माझं परफेक्ट मॅच राहणार सुद्धा आहे. म्हणजे ते अगोदर सुद्धा एक परफेक्ट मॅच होतं, आताही राहणार आहे आणि यापुढेही ते परफेक्ट मॅच राहणार आहे. मी जे काही अट्रॅक्ट करतो ही माझी इनर फ्रिक्वेन्सी आहे. कारण अशाच प्रकारे नेहमी मॅनिफेस्टेशन असंच होत असतं खरं तर. येस, माय मॅनिफेस्टेशन ऑलवेज वर्क्स. पण मॅक्सिमम लोक मॅनिफेस्ट कसं करतात? अनकॉन्शियसली. पण मी मॅनिफेस्ट कसं करतो? कॉन्शियसली, जाणीवपूर्वक. कारण म्हणूनच माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करतं. म्हणून तुम्ही म्हणत असाल ना, अरे क्या हो रहा है, मेरे लाइफ में तो मॅजिक के ऊपर मॅजिक होते जा रहा है. मी काही एखादी गोष्ट बोलली, त्याचा होण्याचा अवकाश आणि ती झालेली असते. किंवा ती होण्याच्या मध्ये जे मार्ग असतात ते एवढे एफर्टलेस असतात. जरी त्याच्यात अडचणी असेल, चॅलेंजेस असतील, पण तरी पण ते एफर्टलेस होतात.
तुमच्यामध्ये ती पॉवर आलीये इन्साइट्स मिळवण्याची, तो रास्ता पार करण्याची. आणि म्हणून तुमच्यापैकी प्रत्येक जण येऊन काय सांगतो, अरे मेरे लाइफ में तो मॅजिक हो रहा है, क्या बोलते हो, है ना? इजंट इट एव्हरीवन? प्लीज ओपन युअर आईज. सगळ्यांनी डोळे उघडायचे आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत बोलायचंय. येस, माय मॅनिफेस्टेशन ऑलवेज वर्क्स. माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करत असतं. किती लोक रेडी आहेत हे बिलीव्ह करण्यासाठी, विश्वास ठेवण्यासाठी, की माझे माझे गोल्स, माझे ड्रीम्स, माझं मॅनिफेस्टेशन कधी काम करतं, नेहमीच काम करतं. आर यू रेडी टू बिलीव्ह? येस. जे सिनियर मेंबर्स आहेत इट्स व्हेरी इझी, कारण त्यांना ऑलरेडी खूप सारे मॅजिक तुमच्या लाईफमध्ये आलेले आहे. पण जरी जे कोणी अजून नवीन असेल, राईट, त्यांना अजून तुम्हाला जाणवत नसेल तर स्टे हिअर. दररोज येत चला आणि तुमच्या लाईफमध्ये मॅजिक नक्कीच घडवू शकता, कारण माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करतं. येस. विथ दिस ब्युटिफुल एनर्जी ऑफ मॅनिफेस्टेशन आजचा आपला जो सेशन आहे, DME सेशन इज ऑल ऑन मॅनिफेस्टेशन. चलो, हा बिलीफ ठेवायचं की जे तुम्ही रीड करणार आहे ते काय होणार आहे, ऑलवेज वर्क्स, ऑलवेज, राईट. त्यामुळे काही डाऊट नसणार आहे की अरे होणार की नाही. जे काही तुम्ही लिहिलेलं आहे, म्हणून लिहिलेलं वाचणं इम्पॉर्टंट आहे. काहीतरी डोक्यात येईल असं येत नाही, अचानक तुम्हाला आठवणार नाही. तुमचे गोल्स हे डिफाईन्ड पाहिजेत, लिहिलेलेच पाहिजेत. ऑल राईट एव्हरीबडी, चलो स्टार्ट रीडिंग युअर अफर्मेशन्स. एव्हरीवन स्टार्ट रीडिंग.
all right, everyone, all right. Chal, it's time to go back to our subconscious mind. Take a seat. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. Take a seat. दोन्ही हात आपल्या हार्टवरती ठेवूया. आता जे काही अफर्मेशन्स रीड केले त्याला लेट गो करा. जेव्हा आपण त्याला लेट गो करतो, दॅट्स हाऊ इट वर्क्स व्हेरी फास्ट. येस, क्लोज युअर आईज आणि थोडा वेळ सायलेन्स मध्ये राहायचंय फॉर फ्यू सेकंड्स. चेहऱ्यावरती स्माइल असू द्या, खांदे रिलॅक्स, फोरहेड रिलॅक्स असू द्या. Inside. If you Smile on the face, everybody. Amazing. सगळ्यांनी माझ्यासोबत रिपीट करायचंय. My manifestation always works. माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करत असतं. One more time. माझे मॅनिफेस्टेशन नेहमी काम करत असतं. One more time. My manifestation always works. कारण मी त्याचा कॉन्शियस कंट्रोल घेतलेला आहे. ज्या प्रकारे मी फील करतो, मी कॉन्शियस कंट्रोल घेतो. ज्या प्रकारे मी विचार करतो, मी कॉन्शियस कंट्रोल घेतो. ज्या प्रकारे मी विश्वास ठेवतो, बिलीव्ह करतो. कारण मी कॉन्शियस कंट्रोल घेतो ज्या प्रकारे मी ऍक्ट करतो. आणि अशाच प्रकारे माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करतं. कारण ही माझी बनवलेली चॉईस आहे. मी काय फील करतो, काय विश्वास ठेवतो. कारण तोच विश्वास, तेच फिलिंग, तेच थॉट्स माझी रियालिटी बनतात. आणि म्हणून माझे मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करतं. बरीच लोक लाईफला कंट्रोल करायचं बघतात, पण मी माझ्या इनर स्टेटला कंट्रोल करतो. म्हणून माझं मॅनिफेस्टेशन एक्झॅक्टली मॅच होतं. माझ्या क्वालिटी, जी माझी लाईफची क्वालिटी आहे, जी काही आपण म्हणतो ना आपल्या लाईफचं स्टँडर्ड, आपण नॉर्मली फिजिकल गोष्टी घेतो त्याच्यामध्ये माई लाईफ का स्टँडर्ड. पण खरी आपली लाईफची जी क्वालिटी आहे ना, ती डायरेक्टली कनेक्टेड कुठे असते? डायरेक्टली कनेक्टेड असते तुमच्या इनर कॉन्व्हर्सेशनचं काय क्वालिटी आहे. म्हणजे जे तुम्ही आतमध्ये स्वतःशी काय बोलत असता, त्या क्वालिटी बरोबर तुमच्या लाईफची क्वालिटी कनेक्टेड आहे. म्हणून माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करतं. माझे मॅनिफेस्टेशन म्हणजे हे फक्त एक अफर्मेशन नाहीये, तो माझा बनवलेला डिसिजन. कोणता डिसिजन? तो डिसिजन की ज्याच्यामध्ये मी भीतीला अलाव नाही करत आहे एंटर करण्यासाठी माझ्या लाईफमध्ये. तो डिसिजन की मी त्याच्यामध्ये माझे जे काही वर खाली टेम्पररी इमोशन्स होतात ना, त्याला मी माझा फ्युचर डिफाईन करून नाही देत. जे यहाँ वहाँ भागते ना इमोशन्स, माझा तो डिसिजन की आउटवर वर्ल्ड मध्ये कोणती सिच्युएशन येऊ बाहेरची, मी त्याला माझी परमनंट आयडेंटिटी बनवायला अलाव नाही करत. कारण
माझं मॅनिफेस्टेशन हे फक्त काय आजच्या एका मेडिटेशन मधून क्रिएट नाही झालेलं, पण ते क्रिएट माझ्या दररोजच्या छोट्या छोट्या मोमेंट्स मधून माझं क्रिएट होत आहे. जसं की मी कसं रिॲक्ट करतोय, कसं कोणाशी बोलतोय, मी स्वतः कसं रिपीटेडली विचार करतोय, आणि मग डे टू डे लाईफ मध्ये मी इमोशनली काय काय प्रॅक्टिस करतोय. म्हणजे जसं की कोणतीही सिच्युएशन तुमच्या समोर आली, इमिडिएटली बऱ्याचदा तुमच्याकडे काही सोल्युशन नसेल तर काय करता तुम्ही, तुम्हाला काही लक्षातच नाही आलं आता मी कसं रिॲक्ट करायचं या सिच्युएशनला, ही सिच्युएशन कशी हँडल करायची आहे. इमिडिएटली तुम्ही कॉल करता मला किंवा अजून कोणाला, तुमच्या घरच्या जवळच्या व्यक्तींना, आणि तुम्ही काइंड ऑफ सजेशन विचारता, अब मैं क्या करू, असं असं झालंय, भीती वाटत असेल तुम्हाला, चॅलेंज आलं असेल, आता मी क्या करू. पण या सगळ्या बाहेरच्या सिच्युएशन्स आहेत माय डिअर फ्रेंड, तुम्ही त्याला काय मिनिंग देताय त्याच्यावर डिपेंड असेल. जसं माझी चॉईस आहे, मी हे बिलीव्ह करणार, म्हणजे माझा बिलीव्ह हा जास्त स्ट्रॉंगर असेल रादर दॅन जे काही समोरची सिच्युएशन आहे, जे काही एव्हिडन्स समोर येणार आहे. आणि म्हणूनच मी कॉन्शियस लोक जशी असतात, आमचं मॅनिफेस्टेशन डिफरंटली होतं. अनकॉन्शियस मॅनिफेस्टेशन काय म्हणतं, हा लाईफ अशीच घडतीये माझ्या बरोबर आणि तसाच मी घडतोय. पण तुम्ही कोण आहात, मॅजिशियन म्हणजेच कोण, कॉन्शियस मॅनिफेस्टर्स. तुम्ही काय म्हणता, मी पहिली माझी स्टेट चूज करतो आणि जी माझी स्टेट आहे त्याच्याप्रमाणे माझी लाईफ सुद्धा रिफ्लेक्ट होते. आणि हीच तर खरी मोठी पॉवर आहे. आपल्याला वर्ल्डला कुठे जगाला कंट्रोल करायला नाही जायचंय, आपल्याला स्वतःचे इनर इमोशन्स कंट्रोल करायचे, त्याला इंटरप्रिट करायचंय. कारण बघा, दोन व्यक्ती एका सिच्युएशन मध्ये असतील तर कसं ते दोन्ही व्यक्तींचा रिस्पॉन्स रिॲक्शन असेल. एखादी व्यक्ती एकदम अशी तुटलेली वाटेल तुम्हाला, अरे हाई क्या मेरी लाईफ आहे, माझ्याकडेच काय एवढं मोठं चॅलेंज आलंय, एवढी अडचण आली आहे. आणि त्याचबरोबर जो मॅजिशियन असेल, ट्रू कॉन्शियस मॅनिफेस्टर असेल, तो कसा असेल, त्याही टफ सिच्युएशन मध्ये कसा असेल, स्ट्रॉंगर असेल. नो मॅटर तुमच्या आजूबाजूचे काय म्हणतात आहे, तुमच्या जवळचेच व्यक्ती असतील, तुम्हाला शेक करून टाकतील की अरे इतनी बडी चीज हो गई, किती मोठं चॅलेंज आले, अरे ब्ला 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 एव्हरीथिंग. पण जर तुम्ही तुमच्या इनर वर्ल्ड सोबत जर कनेक्ट राहिलात कॉन्शियसली, तर यू आर गोइंग टू बी अ डिफरंट स्ट्रॉंगर पर्सन. म्हणजे बघा, सेम सिच्युएशन आहे पण डिफरंट इनर फ्रिक्वेन्सी आहे. आणि म्हणूनच मॅनिफेस्टेशन पण कसं होणार आहे, डिफरंटली होणार आहे. एक व्यक्ती मॅजिकली मॅनिफेस्ट करेल, एखादी व्यक्ती करणार नाही. म्हणूनच माझ्यासोबत बोला, माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करतं. म्हणजे कसं, मी जो काही विचार करते ते ऍक्सिडेंटल नाही आहेत, ते थॉटफुल आहेत. माझे जे काही इमोशन्स येतात ते रॅन्डम नाही आहेत आता. किंवा मी जे काही विश्वास करते, विश्वासाने माझे जे तुम्ही अफर्मेशन बोलला असाल, ते जे माझा विश्वास आहे, बिलीव्ह आहे, ते मी काही कोणाकडून उसनं आणलेलं नाहीये, बॉरो केलेलं नाहीये. आणि माझा प्रत्येक रिस्पॉन्स, माझ्या प्रत्येक रिॲक्शन्स या कशा आहेत, कॉन्शियस आहेत, आता थॉटफुल आहेत. आणि म्हणून त्यासोबत माझी एनर्जी कशी होत चालली आहे, इंटेन्शनल माझी एनर्जी क्रिएट होत चालली आहे. कारण जे मी इंटेन्शन कॉन्शियसली ठेवणार आहे, तुमचं मॅनिफेस्टेशन, ज्याला तुम्ही म्हणता ना, अरे ये तो 22 लाख हो गया, आजपासून तुमचं लाईफ 22 लाख नसेल, ते तुम्ही स्वतः क्रिएट केलेलं असणार आहे. सो माय डिअर फ्रेंड, लाईफ म्हणजे ना, हे जीवन म्हणजे
तुम्हाला काय हवंय त्याचा रिस्पॉन्स नाहीये. लाईफ जे तुम्हाला रिस्पॉन्ड करताय ना, जे तुम्ही आहात, तुम्ही रिपीटेडली काय कन्फर्म करताय त्याला लाईफ रिस्पॉन्ड करतं खरं तर. जर मी म्हटलं आय एम व्हेरी वीक, मला खूप वीक फील होत आहे, लाईफ तशीच रिस्पॉन्ड करेल. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणताय आय एम अ मॅजिशियन, आय एम एनर्जेटिक, मी ऍक्टिव्ह आहे, तर एक्झॅक्टली त्या प्रकारेच लाईफ तुम्हाला रिस्पॉन्ड करणार आहे. सो माय डिअर फ्रेंड, नो मॅटर व्हॉट हॅपन्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये, हा फक्त एक सेशन नाहीये किंवा कुठलं तरी एखादं ज्ञान द्यायचंय तुम्हाला, असं अजिबात नाही. दिस इज अ प्रॅक्टिकल की ज्याच्या आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक मोमेंटला असे सगळे सो कॉल्ड चॅलेंजिंग सिच्युएशन्स येतात. बट इट्स ऑल डिपेंड ऑन मी, माझ्यावरती की मी त्याला कसं रिॲक्ट करणार आहे, त्याला कसं घेणार आहे. तुमच्यामध्ये आणि बाजूला असलेल्या लोकांच्या मध्ये नक्कीच डिफरन्स असणार आहे की नाही माय डिअर मॅजिशियन्स. तुमच्यामध्ये जी समज आली आहे ती एका दिवसात नाही क्रिएट केलेली, तुम्ही त्याच्यावर सातत्याने काम केलेलं आहे आणि भरपूर काम केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे कळालं, ही जी वर्ल्ड मधली मॅनिफेस्टेशन फ्रिक्वेन्सी आहे, जे मला पाहिजे लाईफमध्ये, मला जसं लाईफ घडवायचंय, त्या फ्रिक्वेन्सी सोबत, त्या व्हायब्रेशन सोबत तुम्ही स्वतःला मॅच केलं. आणि ते मॅच करण्यासाठी खूप सारे कष्ट केलेत तुम्ही, बरेच सारे बिलीफ बाजूला टाकले जे अनवॉन्टेड होते, आणि स्वतःला तुम्ही म्हणायला लागलात की येस, मी वर्दी आहे. जी व्यक्ती, जे सिच्युएशन, जे इव्हेंट्स तुम्हाला सांगत होते की अरे ये तो मुझसे होगा ही नहीं, पण तिथं तुम्ही स्वतःला सांगितलं की नाही, मी पण कॅपेबल आहे. जिथं तुम्हाला आजपर्यंत जगाने दाखवून दिलं, फॅमिली असेल, लोकांनी दाखवून दिलं, अरे तू तो अकेला आहे, पण तिथे तुम्ही स्वतःवरती बिलीफ ठेवलं आणि म्हटलं आय एम सपोर्टेड, माझं युनिव्हर्स आहे मला सपोर्ट करायला. आणि जिथं काही लोक म्हटली छे, हे मॅनिफेस्टेशन कधीच काम करत नाही, तिथं तुम्ही तो बिलीफ क्रिएट केला की मी माझं सुंदर लाईफ क्रिएट करू शकतो स्वतः. आणि ही सगळी प्रोसेस घडत असताना तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी हे सगळं जणू काही सत्य आहे म्हणून त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आणि ज्या वेळेस या सबकॉन्शियस माइंडनी हे सगळं काही सत्यता तुमच्या लाईफमध्ये ऍक्सेप्ट केलेली आहे, माय डिअर फ्रेंड्स, लाईफ तुमच्या सोबत ऑलरेडी ऑर्गनाइज व्हायला लागली. कारण तिथे ते जे मॅचिंग झालेलं आहे ना, तुमची इनर फ्रिक्वेन्सी, त्याच्यासोबत जे तुम्ही मॅच केलेलं आहे त्याच्यामुळे, आणि तो सगळा कंट्रोल, कॉन्शियस कंट्रोल घेतलेला आहे तुम्ही, आणि त्यामुळेच तुम्ही तुमची रियालिटी चूज केलीये, रियालिटी तुम्ही स्वतः निवडलीये. डू यू ॲग्री एव्हरीवन? म्हणूनच म्हणायचं येस, दॅट इज वाय माझे मॅनिफेस्टेशन नेहमी काम करतं, कारण मी कॉन्शियसली पार्टिसिपेट करतो त्याच्यामध्ये माझी रियालिटी क्रिएट करण्यासाठी. सो माय डिअर फ्रेंड्स, दिवसभरामध्ये, लाईफमध्ये जसा टाइम आपला फॅक्टर आहे, प्रत्येक मोमेंटला काही ना काही घडामोडी होत असतात, काही चांगल्या, काही माझ्या फेवरमध्ये, काही सो कॉल्ड माझ्या फेवरमध्ये नाही, आणि तिथेच खरं तर माणूस खचतो आणि तिथेच खरे चॅलेंजेस येतात. पण आजचा सेशन जर तुम्ही लक्षात ठेवला की ज्याचा कॉन्शियस कंट्रोल मी माझ्या लाईफमध्ये कसा घेणार आहे, मी कसं फील करतोय, विचार करतोय, काय विश्वास ठेवतो आणि कसा ऍक्ट करतोय, हा सगळा जेव्हा मी कॉन्शियस कंट्रोल ठेवेल, मग माझं मॅनिफेस्टेशन नेहमी काम करेल की नाही. आणि म्हणूनच जे तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी मॅजिक ऑलरेडी घडत आहे, पण मग आपल्याला असं करायचंय का, कधी मॅजिक घडतंय तर कधी नाही घडत आहे. कधी तुम्ही उत्साहाने सांगायला येताय की डॉक्टरना दिस हॅपन, दॅट हॅपन, वाव व्हॉट अ ब्युटिफुल लाईफ, आणि कधी कधी हे सुद्धा सांगायला येत आहे की लुक, माझ्याकडे किती चॅलेंजेस आहेत. कुठली लाईफ आपल्याला निवडायची आहे, दिस ऑल डिपेंड ऑन युअर इनर फ्रिक्वेन्सी.
जे मी माझ्या आपल्या मॅजिकल हीलर्स कोणत्याही मॅनिफेस्टरला कुठल्याही कोर्समध्ये तुम्ही आला असाल तिथे मी एकच वाक्य कायम बोलत असते, रीच टू द हाईट्स. कुठल्या हाईटला आपल्याला पोचायला, कुठल्या उंचीवर पोचायचं आहे, की जिथे तुम्ही एकदा कमावलेली जी संपत्ती आहे ना तुमची, जी तुम्ही रियालिटी तुमच्या सोबत क्रिएट केलेली आहे, तुमची जिथं फ्रिक्वेन्सीला तुम्ही खूप अपग्रेड केलेलं आहे आणि ते एका दिवसात नाही झालेलं माय फ्रेंड्स. तर तेवढा कॉन्शियस मी जाणीवपूर्वक एवढे एफर्ट्स माझ्या लाईफमध्ये घेईन की त्या माझ्या फ्रिक्वेन्सीला कोणी धक्का लावू शकणार नाही. कारण या धकाबुकीच्या जीवनात कोणी ना कोणी नेहमीच तुम्हाला धक्का देऊन जाणारच आहे. कोणी तुम्हाला हलवणार आहे. कधी तुमची शांतता हलवेल, तर कधी तुम्ही मिळवलेली जी ही संपत्ती आहे ती हलवायचा प्रयत्न करेल. बिकॉज द वर्ल्ड इज फुल ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. त्यामुळे तुम्ही फक्त एक्सपेक्ट नाही करू शकत की आता चला माझं काम झालंय, हा कोर्स झालेला आहे, आता आय एम ऑल सेट, माझे मॅनिफेस्टेशन तर आता हमखास होतीलच. पण त्याच्यावर जेव्हा त्या रोड मॅप वरती जायचंय त्यावेळेस सगळ्यात अगोदर जाणीवपूर्वक जे काम करायचं ते माझ्या इनर फ्रिक्वेन्सी सोबत. आणि डे टू डे मध्ये प्रत्येक पावलाला तुम्हाला अशा नेहमी सिच्युएशन्स येतील. माय डिअर फ्रेंड्स, यू बीइंग अ मॅजिशियन, दॅट 1% ऑफ द पॉप्युलेशन, तुम्ही तो जाणीवपूर्वक कंट्रोल घ्यायचा आहे तुमच्या इनर फ्रिक्वेन्सी. जस्ट टू ब्रीफ, ही इनर फ्रिक्वेन्सी काय आहे, ज्यांनी कुठले कोर्स केलेले नसतील, तुम्हाला अजून लक्षात आलेलं नसेल की इनर फ्रिक्वेन्सी काय आहे. इनर फ्रिक्वेन्सी म्हणजे मी काय नक्की फील करतो, मी नक्की विचार कसे करतो. जसे मी लास्ट वीकमध्ये किंवा या वीकमध्ये जो मी आपण सेशन घेतलेला, माझे शब्द काय असणार आहेत त्याच्यावरती माझं लाईफ डिपेंड आहे. मेरे विचार मेरी जिंदगी बनाएंगे. माझा थॉट, जरी तुम्ही तो बोलला नाही पण मनात जरी तो विचार केला, तो सुद्धा तुमच्या इनर फ्रिक्वेन्सीला धक्का लावू शकतो. आणि मी काय बिलीव्ह करतोय, माझी ऍक्शन कशी असणार आहे त्याच्यावर माझं मॅनिफेस्टेशन नेहमी काम करणार आहे. म्हणून आपण आपल्या इनर फ्रिक्वेन्सी सोबत काम करायचंय. ब्युटिफुल. सगळ्यांनी माझ्यासोबत पुन्हा एकदा बोलायचंय, येस, मी आजपासून, आत्तापासून कॉन्शियस एफर्ट्स घेतो. मी काय फील करतो, काय बिलीव्ह करतो, आणि मी कॉन्शियसली चूज करणार आहे माझी रियालिटी जी मला हवी आहे. कारण असंच तर मॅनिफेस्टेशन काम करतं. डू यू ॲग्री एव्हरीवन? ब्युटिफुल. ओपन युअर आयज. सगळ्यांनी डोळे उघडायचे. आणि किती लोक खरंच मनापासून रेडी आहेत हे बिलीव्ह करण्यासाठी, विश्वास करण्यासाठी की येस, माझं मॅनिफेस्टेशन नेहमीच काम करतं. एक जरी चॅलेंजिंग सिच्युएशन आली, तुमच्याकडून हा शब्द नाही निघायला पाहिजे, अरे कभी होता है कभी नहीं होता है. तुम्ही तुमच्या इनर फ्रिक्वेन्सीला चॅलेंज करताय. पण जर तुम्हाला माहितीये तिलाच कसं मॅनेज करायचंय, ऐसा तो होगा नहीं. जरी तुम्ही दररोज DME ला आला, सगळे कोर्सेस केले, ऐसा तो कभी होगा ही नहीं की लाईफ मध्ये चॅलेंज नाही येणार आहे. आपण स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवतोय की जरी कोणतीही सिच्युएशन आली, कोणती, सगळी चॅलेंजिंग नाही, अच्छी भी सो कॉल्ड अँड प्लेझेंट ऑल्सो, त्याच्यामध्ये मी मला एवढं स्ट्रॉंग बनवेन. बहुत अच्छा है इसलिए एक्साइटमेंट से उडूंगा नहीं, जो हमारे रिलीजियस बुक्स पण सांगतात आहे. आणि खूप डाऊन सिच्युएशन आली म्हणून खचून नाही जाणार आहे. मी माझ्या इनर फ्रिक्वेन्सी सोबत नेहमी काम करणार आहे. आणि याचे हे 5 प्रिन्सिपल्स आपले, व्हॉट आय फील, व्हॉट आय थिंक, and what I believe and what I act, and is equal to, that's how manifestation काम करता. Ready to believe everyone? Amazing. चलिए with that सभी लोग आते हैं मॅजिकल ब्लेसिंग्स मध्ये येऊया. लुक ॲट इच एव्हरीवन. फक्त माझ्याकडे नाही बघायचंय, गॅलरी व्ह्यू मध्ये बघायचंय, स्माइल करायचंय. ऍटलीस्ट 5 नावं घ्यायची आहेत तुम्ही. या, दुर्गा, रुपाली, शुभदा, प्रीती, डॉक्टर अस्मिता, उर्मिला, संगीता, स्नेहाजी. काय, कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीवन. तुमचे सगळे गोल्स, हेल्थ गोल्स, रिलेशनशिप गोल्स, करिअर गोल्स, मनी गोल्स,
फायनान्शियल गोल्स ऑलरेडी मॅनिफेस्ट झालेले आहेत अँड लेट्स से तथास्तु. आज कोणाचा बर्थडे असेल, अॅनिव्हर्सरीज असेल और एनी सेलिब्रेशन्स, त्या सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांच्याकडून खूप सारे मॅजिकल ब्लेसिंग्स, युनिव्हर्सल ब्लेसिंग्स अँड से तथास्तु. Beautiful. Thank you so much for receiving and giving this blessing. Thank you. Thank you. Thank you. Beautiful.